लग्नाची बेडी या मालिकेच्या 6 नोव्हेंबरच्या भागामध्ये सिंधू आता सावीला उठवत असते आणि सावी बाळा उठ उठ लवकर असं म्हणत ती सावीला सांगते, तुला माहिती आहे का, तुझ्या प्रिन्सिपलसोबत माझं बोलणं झालं आहे, त्यामुळे इथल्या शाळेत तू आजपासून जाऊ शकतेस. आपण इथे आहोत ना, तोपर्यंत या शाळेत जा, म्हणजे तुझी शाळा बुडणार नाही असं म्हणत आता इकडे सिंधू सावीला सांगते की आजपासून तुझी शाळा सुरू. सावी खूप खुश होते आणि म्हणते, आई खरंच खरंच मी शाळेत जाऊ शकते, मला खूप आनंद झाला आहे, मी शाळेत जाणार आहे. सिंधू विचार करते, बाळा मला माफ कर, म्हणजे या सगळ्या गडबडीमध्ये तुला मला असं लवकर उठवावं लागतंय, कारण किचनचा टाईम थोडाच असल्यामुळे तुला लवकरात लवकर आटपून मला तयार करून स्कूलमध्ये पाठवायला पाहिजे. त्याच वेळेला इकडे आता झोपेत सुद्धा सिंधूचं नाव घेतल्यामुळे राघवच्यावरती राजश्री चिडलेली असते आणि म्हणते, म्हणूनच मी तुला सांगत आहे की तू राणीमध्ये आता इन्व्हॉल्व हो. तुझ्या अजूनही मनामध्ये सिंधू आहे, सिंधूबद्दल तुझ्या मनात अजूनही भावना आहेत, त्या भावना आता तू दूर कर. मी सुद्धा सिंधूला मुलगी मानलं होतं रे, पण सिंधूच्या मृत्यूपेक्षा सिंधू आता परत इकडे आले ना, ही गोष्ट मला जास्त त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे तुझ्या आणि राणीच्या नात्यावरती खूप परिणाम होतोय. आणि इतके वर्ष झाले तरी मी तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्या गोष्टी जरी बदलल्या असल्या ना, तरी एक गोष्ट बदलली नाही, ते म्हणजे राणीचं तुझ्यासाठीचं प्रेम बिलकुल बदललं नाही आहे राघव. तिने म्हणजे तुला मिळवण्यासाठी केल्या असतील चुकीच्या गोष्टी, पण तिचं तुझ्यावरील प्रेम हे खरं आहे आणि हे आपल्याला दिसत आहे. त्यामुळे तू आता राणीला 100% तुझं प्रेम देण्याचा विचार कर असं म्हणत राजश्री आता राघवला समजावून सांगत असते. पण तोपर्यंत सिंधूला पैशाची खूप चणचण आपल्याला जाणवते हे लक्षात आलेलं असतं आणि सिंधू आता पैसे मोजत असते. सिंधू विचार करते, काहीतरी करायला पाहिजे, एवढ्याशा पैशामध्ये सगळं काही मॅनेज होणार नाही. तोपर्यंत सावी छानपैकी आटपून येते. सिंधू म्हणते, बाळा लवकरात लवकर स्कूलमध्ये जाण्याची तयारी कर. आणि सिंधूला आता पैशाची अडचण सोडवण्यासाठी तिच्या हातातली अंगठी जी तिला राघवने गिफ्ट दिलेली असते ती डोळ्यासमोर येते. सिंधू विचार करते, ही अंगठी मी विकू का, मला राघवने ही प्रेमाने दिलेली होती. तोपर्यंत इकडे राजश्री सांगत असते, हे बघ राणी चुकीचं वागली असेल, पण तिचं तुझ्यावरील प्रेम हे खरं आहे. संधी साधली तिने, पण तुझी साथ मात्र नेहमी दिली. आत्ता पण बघतोस ना, तुझ्यासाठी तिने किती सॅक्रिफाईस करायचं ठरवलंय. त्यामुळे मला असं वाटतंय की तू आता सिंधूची पूर्णपणे साथ सोडून पूर्णपणे राणीचा व्हायला हवेस. आता राणीला पूर्णपणे तू साथ द्यायला पाहिजेस. मला तुझ्या आयुष्याची खूप काळजी वाटते. आता मात्र इकडे राघवला सिंधूसोबत घालवलेले क्षण आठवतात आणि सिंधूला सुद्धा राघवसोबत घालवलेले क्षण आठवत असतात. तिला आठवत असतं की राघवने तिला प्रेमाने दिलेली अंगठी आज विकायला काढणं चुकीचं आहे. पण तिचं अंतर्मन तिच्यासमोर येतं आणि अंतर्मन सांगतं, सिंधू तू काहीतरी चुकतेस. म्हणजे ज्या राघवने तुझी पर्वा कधी केलीच नाही, त्याने राणीसोबत लग्न करून सुखात आहे, आज त्यांच्या फॅमिलीसोबत तो खुश आहे, तुला एकटीला ठेवून तुझी चौकशी करायचं न ठरवून सुद्धा तरीसुद्धा तू त्याचा विचार करणं किती योग्य आहे. आता तुझ्या आयुष्यामध्ये तुला पुढे जायलाच पाहिजे सिंधू, त्यामुळे विकून टाक ही अंगठी. आणि अंगठी विकली नाहीस तर तुला सावीसाठी पुढचं सगळं कसं आयोजन करता येणार आहे. आणि सिंधूसमोर नाईलाज होतो. अंगठी विकण्याचा मनावरती दगड ठेवून सिंधूने घेतलेला निर्णय आता सिंधू तो पूर्णपणे वर्कआउट करण्यासाठी बाहेर पडत असते. तोपर्यंत राजश्री सांगते, तू मला एक वचन दे, तू राणीला पूर्णपणे न्याय देशील, राणीची साथ कधीही सोडणार नाहीस, राघव मला वचन दे तू असं म्हणत ती आता राघवला खूप मोठ्या पेचात टाकते. राघवला आता इकडे सगळं आठवायला लागतं. त्याला खरं तर सिंधूवरती अजूनही प्रेम असतं, पण त्याच वेळेला त्याला मंगेश आठवतो. गावाकडच्या सगळ्या घटना आठवतात आणि त्याने सिंधूला विचारलेलं आठवतं, सावी कुणाची मुलगी आहे, सांग मला सावी कुणाची मुलगी आहे. आणि अजूनही मंगेशवरतीच त्याचा डाऊट असतो. पण सिंधूने काहीही न सांगितल्यामुळे पुन्हा तोच राग राघवच्या मनामध्ये एकदम ठासून भरलेला असतो आणि त्या रागाच्या भरातच तो राजश्रीला वचन देतो, मी मधूची साथ कधीच सोडणार नाही असं म्हणत राघवने वचन तर दिलेलं असतं. पण आता राघवच्या मनात अजूनही सिंधू असते. इकडे राणी ज्या वेळेला किचनमध्ये काम करत असते तिकडे राघव येतो आणि चल राणी बाहेर चल, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे
असं म्हणत राणीला तो बाहेर घेऊन येतो. आता राणीला बाहेर आणल्यावरती बाहेर पेढीवाले आलेले असतात, म्हणजे रत्नपारख्यांच्याच पेढीवरती काम करणारे मोठे कलाकार आलेले असतात आणि त्यांनी स्वतः कलाकारी करत करून आणलेले दागिने आणलेले असतात. राघव म्हणतो, मधू यातला तुला कोणता दागिना आवडतो ते बघ, हे आपल्या पेढीवरचे कारागीर आहेत. मधू म्हणते, हे नवीन आहेत का? राघव म्हणतो, नाही ग, हे ना गावाला गेलेले, तिकडची पेढी आपली सांभाळत होते, ते हल्लीच आलेले आहेत. तर हे बघ, यातले कोणते दागिने तुला हवेत ते तू बघ. आणि तो म्हणतो, काका म्हणजे लग्नानंतर माझ्या बायकोला मी पहिल्यांदाच काहीतरी गिफ्ट देतोय आणि राणी तुझा बर्थडे पण होऊन गेला ना, लग्न पण आपलं या परिस्थितीमध्ये झालं, त्यामुळे तुला जे आवडेल ना ते घे. तितक्यात राजश्री येते. राजश्री म्हणते, राणी तू बघ बरं, चॉईस कर. आणि एक एक करत दोघीजणी आता दागिने बघत असतात. तेवढ्यात राघवला महत्त्वाचा कॉल येतो, म्हणून राघव बाजूला जाऊन फोनवरती बोलत असतानाच तिकडे सिंधू येते आणि सिंधू हे सगळं पाहते. मग आता राघव मुद्दाम सिंधूकडे पाहत म्हणतो, दादा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा माझ्या बायकोला मी काहीतरी गिफ्ट देतोय, तर तुम्ही एकदम जड मधला जड दागिना द्या. सिंधू बाजूला उभी असते आणि ती विचार करते, या काकांना विचारू का की मला या अंगठीचे किती पैसे देणार ते. असा विचार करत सिंधू आता तिकडे येते आणि म्हणते, मला ना ही अंगठी विकायची आहे, ही अंगठी मला विकायची आहे, याचे किती पैसे येतील? पेढीवाले काका म्हणतात, हे बघा मला पेढीवर न्यायला लागेल, त्याचं वजन करायला लागेल, मग त्याचे किती पैसे येतील ते मी तुम्हाला सांगेन. असं म्हणत ते आता सिंधू नंतर कळवतो असं सांगतात. सिंधू म्हणते, ठीक आहे, तुम्ही घेऊन जा आणि नंतर मला सांगा. आता मात्र पेढीवाले काका पुन्हा एकदा आपल्या जागेवर येऊन राणीला वेगवेगळे हार दाखवतात. राजश्री म्हणते, अगं भाजी ठेवले मी आलेच 2 मिनिटात. असं म्हणत भाजी बघण्यासाठी राजश्री किचनमध्ये जाते. राजश्री किचनमध्ये जाते त्यावेळेला आता इकडे राणी चौकशी करते त्या अंगठीबद्दल. राणी म्हणते, काका त्या बाई काही घ्यायला आल्या होत्या का? यावरती काका म्हणतात, नाही त्या काही घ्यायला नव्हत्या आल्या, त्या ही अंगठी विकायला आल्या होत्या. असं म्हणत त्या राणीला आता ती अंगठी देतात. राणी विचार करते, ही तर राघवने दिलेली अंगठी आहे, मग सिंधू ही अंगठी का बरं विकायला निघाली? आणि संधीचा फायदा घेत राणी आता ती अंगठी स्वतः घेण्याचा विचार करत असते. तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला अन्वी आपल्या रूममधून बाहेर येते, ती पाठमोऱ्या सिंधूला पाहते आणि विचार करते, या कोण पाहुणे आलेले आहेत? म्हणजे या पाहुण्याचा असतील, कारण या घरामध्ये कुणीही पंजाबी ड्रेस घालत नाही. मग या कोण? म्हणून आता ती सिंधूच्याकडे येते. सिंधूकडे येत असताना ती मागून बघते, सिंधू वळते आणि अन्वीचा आनंदाचा पाराच आता उडतो. अन्वी म्हणते, सिंधू मामी तू? आणि तिच्या आवाजावरून आता इकडे सिंधू ओळखते, आता तू अन्वी? अगं काय, कसं सरप्राईज? याच्यावरती अन्वी म्हणते, खरंच तुला बघून मला इतका आनंद झाला म्हणून सांगू ना, मी या घरात सगळ्यांना विचारायचे की सिंधू मामी कुठे आहे, सिंधू मामी कुठे आहे, पण या घरात कोणी तुझं नावच नाही घ्यायचं. पण सिंधू मामी तू दिसतेस, मला खूप आनंद झाला. सिंधू म्हणते, या घरात आल्यापासून पहिल्यांदा मला पाहून कुणाला तरी आनंद झालाय, मला पण छान वाटलं. राखीताई आणि योगेश भाऊजी कुठे आहेत? यावरती अन्वी सांगते, ते दोघं जण लंडनला आईची ट्रीटमेंट घेत आहेत, बाबांचाच एक बॅचमेट आहे, तोच ट्रीटमेंट करतो आहे. आणि सिंधू मामी तू इथे कशी काय? तू विनूवरती उपचार करायला थांबलेस का? अगं मला असं वाटतंय तू ना या सगळ्याचा लोड नको घेऊस, कारण हे लोक तुझा यूज करतायत, तुला कळतंय का? सिंधू म्हणते, अन्वी आता तू लोड घेतेस, हे बघ जे दुसऱ्याच्यासाठी चांगलं आहे ते आपण करायचं, डॉक्टरी माझा पेशा आहे ना, विनू बरा व्हावा म्हणून मी हे करणार, बाकीच्या लोकांना काय बोलायचं ते बोलू दे. असं म्हणत आता अन्वीला सिंधू समजावून सांगते की ती फक्त आणि फक्त विनूला वचन दिलंय म्हणून इथे आलेली आहे. अन्वी म्हणते, सिंधू मामी खरंच तुझं मन खूप मोठं आहे ग, पण इथल्या लोकांना काहीच कळत नाही, की तू किती चांगली आहेस, पण खरंच तुझं मन खूप चांगलं आहे. असं म्हणत ती आता सिंधूची तारीफ करते, सिंधूला खूप काही समजावून सांगत असते. तोपर्यंत आता इकडे राघव सिंधूसोबत गप्पा मारण्यासाठी ॲक्च्युली रूममध्ये येतो, पण समोरचं दृश्य पाहून राघव गडबडतो. राघव आता सिंधूकडे पाहतो तर सिंधू मंगेश सोबत बोलत असते. ती मंगेशला सांगत असते तिथल्या गमती जमती. मंगेश सांगत असतो, अगं गावातले लोक विचारत आहेत डॉक्टर बाई कधी येणार. मी त्यांना सांगितलंय की मॅडमचं मिशन कंप्लीट झालं ना कीच त्या येतील. असं म्हणत दोघांना गप्पा टप्पा करताना बघून राघवच्या रागाचा पारा चढतो. अजूनही सिंधूवरती असलेल्या प्रेमाचंच हे प्रतीक असतं. चिडलेला राघव
तिथून निघून जातो. इकडे आता मधूने वेगळंच कारस्थान केलेलं असतं. मधू आता सिंधूची अंगठी त्या पेढीवाल्यांकडून स्वतः विकत घेते आणि मग ती सिंधूला काहीतरी सांगायला येते. तर सिंधू म्हणते, मधुताई ती अंगठी माझी आहे, ती तुम्ही का बरं घेतलीत? यावरती मधू म्हणते, चिल, तुला ती अंगठी विकायची होती ना आणि मी ती विकत घेतली, पण सिंधू तुला ती अंगठी अजूनही हवी असेल तर मी तुला ती द्यायला तयार आहे. असं म्हणत मधू आता सिंधूची अंगठी सिंधूला द्यायला तयार होते. तितक्यात चिडलेला राघव येतो, कारण त्याने नुकतंच आता मंगेशला आणि सिंधूला बोलताना ऐकलेलं असतं. मंगेशला बोलताना ऐकल्यामुळे राघवचा पारा चढतो आणि तो म्हणतो, खबरदार, काही गरज नाही आहे, ती अंगठी तू विकत घेतलीस ना, मग काही प्रश्न नाही आहे ती तिला द्यायची, ती अंगठी आता मधूकडेच राहील. असं म्हणत राघवने मोठा खुलासा केल्यावरती मधूच्या चेहऱ्यावरती तर दुप्पट आनंद येतो, पण सिंधूचा चेहरा पडतो. आता राघवचं हे वागणं किती बरोबर किती चूक, आणि हे राघवचं हे वागणं सिंधूला खूप त्रासदायक होतंय, पण मधूला मात्र आनंद येतोय. राघवने आपल्या वागण्यामध्ये बदल करायला पाहिजे का आणि आता सिंधूच्या जवळ आपलं सगळं गुपित बोलायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्कीच कळवा.